नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही. गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राईब करा. कोकण म्हाडाचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ रंगला पैठणीचा सह विविध भव्य कार्यक्रम पनवेल, कामोठा, तळोजा आणि खारघर येथे संपन्न झाले. रायगड जिल्ह्यातील हजारो चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार विक्रांतजी पाटील यांच्यासह रायगड भाजपाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि विविध पक्षातील नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मी श्री नितेश पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी सभेची विनंती करतो की आपण नितेश पाटील यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर भारतीय जनता पार्टी सरचिटणीस ॲडव्होकेट माधवीताई नाईक यांना विनंती करतो की आपण आपला मनोगत व्यक्त करूया. एकदा जरा सगळ्यांनी ना इथून असे हात वर करा बरं. तिथे बसल्या आपण टाळ्या मगासपासून खूप वाजवल्या. दोन्ही हात हे दादा आता हा फोटो काढ. एक सांगते फक्त, आता इथे उभं राहिल्यानंतर लक्षात आलं की टाळ्या जेव्हा वाजवतो ना तेव्हा आपण एक उपचार म्हणून करतो, नुसत्या टाळ्या वाजवतो. पण जेव्हा तुम्ही हे हात असे केलेत ना तेव्हा आम्हाला इथे उभ्या असलेल्या सगळ्यांना असं दिसलं की तुमचा चेहरा देखील असा हसतो. दिसला की नाही? फोटोमध्ये आला असेल बघा. जेव्हा तुम्ही हात असे करता तेव्हा नकळत तुमच्या चेहऱ्यावरती हसू येतं. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलाय आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विरंगुळ्याचे 4 क्षण देण्याकरता इथे आमंत्रित केलंय. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू अबाधित राहू देत अशा सगळ्यांना शुभेच्छा देते. बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देते. पुत्र व्हावा हे साध्याचा तिन्ही लोकी डंका असं म्हणतात. त्यामुळे आमदार विक्रांतदादा पाटील हे खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याकरता त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त असे कार्यक्रमच नाहीत तर त्यांनी 2 दिवसांमध्ये अनेक समाजाला उपयोगी असणारे उपक्रम आणि योजना या पूर्ण पनवेल शहरामध्ये राबवलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करते. सामाजिक कार्याचा वसा आज ते राजकारणामध्ये जरी असले तरी त्यांच्या वडिलांकडनं त्यांना मिळालेला सामाजिक कार्याचा वसा ते पुढे घेऊन चाललेत आणि त्याकरता एवढ्या मातृशक्तीचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची पुढची कारकीर्द देखील राजकारणात ही अत्यंत यशस्वी होईल. आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा तर दिल्याच आहेत. मला असं वाटतं की हा खेळ पैठणीचा म्हणजे खरं तर सगळ्यात आधी आभार यांचे, कारण कुठलाही खेळ न खेळता त्यांनी मानाची पैठणी आणि शुभारंभाची पैठणी मला दिलेली आहे. त्यामुळे असे वारंवार कार्यक्रम करा, वारंवार मला बोलवा आणि खेळ न खेळता मला पैठण्या द्या असं पण एकदा सांगून टाकते त्यांना. पण मला असं वाटतं की हा आजचा दिवस तुमच्यासाठी जरी आनंदाचा असला तरी हा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये कायम राहावा. काहीही झालं तरी आपण बाई म्हणून जन्माला आलो याचा अभिमान बाळगूया. वय कितीही झालं तरी देखील मी बाई म्हणून माझ्या मनातला उमेद कायम ठेवेन, समाजाला स्फूर्ती देत राहील. अशा जोशामध्ये आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे. मातृशक्ती म्हणतात आपल्याला, त्याच्यामुळे ह्या शक्तीला वयाचं बंधन असल्याचं काही कारण नाही. थोडंसं वजन वाढलं असेल, वाढू दे, तरी पण म्हणा की मी मनातून सुंदर आहे. कधीतरी डाय रावायचा राहिला असेल, केस थोडेसे पांढरे दिसत असले तरी देखील मनातून आनंद बाळगा की मी तरुण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी, या जी काही एक भावना असते आपल्या मनामध्ये कायम, त्याच्यातनं थोडंसं बाहेर येऊया. मला जो जन्म मिळालेला आहे तो अत्यंत शक्तीचा असं वरदान आहे असं मानूया आणि आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलींना
मुलांना योग्य शिक्षण देऊन समाजाचा एक आदर्श नागरिक बनण्याकरता आपण सगळ्यांनी उभं राहूया अशी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती देखील करते. खूप बोलणार नाही, आजचा दिवस तुमचा आहे. तुम्हाला सगळ्यांना पैठण्या मिळू देत अशा शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर ह्याच्यावर माधवी नाईक असं नाव आलेलं आहे, पण मला ऑलरेडी एक मिळाले, त्याच्यामुळे मी आता दुसरं नाव घेते. पुजारी किती किती पुजारी आले त्या कार्यक्रमात? पुजारी नावाचे किती जण आले? नाही? अच्छा, पण मी तुमचं नाव कुठे विचारलं? राधा राधा नाव आहे का? काय नाव? पुजारी सरनेम आणि नाव काय आहे? पूजा. अच्छा, पूजा पुजारी. वा वा, एकदम यमकच जुळलंय. बरं, आणखी कोण पुजारी आहे? ह्या एक झाल्या. इथे ऑडियन्स मध्ये कोण आहे? यानंतर मी अविनाशजी कोळे यांना विनंती करतो की आपण पुढच्या विजेत्याचं नाव घोषित करावं. बघूया तिसऱ्या विजेता कोण ठरतायत. सुप्रिया कदम. सुप्रिया कदम, जोरदार टाळ्या वाजवा. सुप्रिया कदम त्यांचं जोरदार स्वागत करूया आपण. माजी सभापती कोकण मागा श्री बाळासाहेब पाटील यांच्या वतीने आयोजित आजच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमातल्या विजेत्या आहेत लकी ड्रॉ कुटुंबाच्या सुप्रिया कदम. या पहिल्या भागात आपण 5 लकी ड्रॉ कुपन काढणार आहोत. जोरदार टाळ्यांमधून विद्यार्थ्यांचा कौतुक करायचं आहे. आजच्या या तिसऱ्या भाग्यवान विजेत्या बघूया आता पुढचं 4थं नवपर्यंत. दिव्या. दिव्या, फक्त दिव्या. फक्त दिव्या. नक्की दिव्या आहेत का इथे? असेल तर लवकर या. तुमचं कुपन असेल तर ते घेऊन या. बरोबर, तुमच्याकडचं कुपन असेल तर घेऊन या लवकर. अनिता चव्हाण. अनिता चव्हाण, जरा जोरदार टाळ्या वाजवायचे अनिता चव्हाणसाठी. आता 5व्या विजेता आहेत, 4थ्या विजेता येत आहेत दिव्या. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना प्रतिष्ठान, विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान.
हा कविता उमेश राठोड. बरं या राठोड कोण आहे? जोरदार टाळ्याने स्वागत करणार आहोत ज्यांना देवेनी सिरियलच्या माध्यमातून आणि अनेक चित्रपटाच्या माध्यमातून पाहिलं अशी शिवानी सुर्वे हिचं आगमन आता व्यासपीठावरती होणार आहे. जोरदार टाळ्या वाजू द्या. सर्वांची लाडकी देवेनी म्हणजेच शिवानी सुर्वे हिचं आगमन व्यासपीठावरती आता होणार आहे. या बाजूने येणार आहे, मागे वळून बघू नका. कोणी पॅटर्न करतो. सुंदर तू माझी राणी, तुझा चेहरा चंद्रावाणी, तू माझी देवयानी, तुमच्यासाठी व्यासपीठावरतीच बोलवणार आहे. माझी राणी, तुझा चेहरा चंद्रावाणी. फक्त थँक्यू. आणि जोरदार गाण्याने मी आमदार साहेबांनाही व्यासपीठावरती बोलतो. शिवानीला आठवण करून देतो. शिवानी आणि मी त्यापूर्वी 2-3 कार्यक्रमाला बऱ्याच होम मिनिस्टर भेटलो. मेघाची तर आताच मावळ फेस्टिवलला मध्यंतरी येऊन गेल्यात आणि आता शिवानी खूप दिवसानंतर आणि खूप छान दिसते. तुम्हाला दोघींचे मनापासून स्वागत. आणि मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती यायचं. आपण लकी ड्रॉ तुमच्या हस्ते 2 काढूयात. आणि माजी कोकण माडा सभापती सन्मान्य बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खेळ पैठणीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रमुख उपस्थिती शिवानीताई सुर्वे आणि मेधाताई धाडे यांच्या हस्ते 2 आपण पैठणी सुरुवातीला काढूया. सही तिकडे पकड. येस. एकाच्या विनंती करतो. पहिलं की ज्यांना तुम्ही पारंबीचा बापू, त्याचबरोबर बिग बॉसच्या बऱ्याच चित्रपटातून. बरं कुणाला पाहिजे पैठणी? हात वर करा बरं. नाव येस काढा. येस तुम्ही काढा. जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत काढा बाबा. येस तुम्ही पण एक काढून द्या. देऊया सेलिब्रिटींच्या हस्ते आपण ते वाटत असतं. पूनम योगेश सुतार आहेत का? यापासून स्वागत. टाळ्या वाजू देत. ओके बरं येऊन देतात. येऊन जात. दोन्ही पण आहेत अवेलेबल. कुपन आणलं का तुमच्याकडनं? आहे ना? सिरियलमध्ये पाहिलं अशी सर्वांची लाडकी शिवानी सुर्वे तिचा सन्मान आपण सुरुवातीला सन्माननीय आमदार पनवेल विधानसभा प्रशांतदा ठाकूर यांचं आगमन झाले तर जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचं. त्यांना विनंती आहे की आपण पनवेल विधानसभा आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांचं या कार्यक्रमानिमित्त मनपूर्वक स्वागत. माजी कोकण माडा सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय आमदार पनवेल विधानसभा प्रशांतदा ठाकूर यांची हार्दिक स्वागत. मी आमदार विनोद पाटील यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करा. यानंतर आजचे प्रमुख आकर्षक शिवानीताई सुर्वे यांचं स्वागत सौ मोहिनीताई पाटील करतील. त्यांना विनंती करते की आपण मोहिनी विक्रांत पाटील आपल्याला विनंती की आपण शिवानी जरा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे आपल्या प्रमुख पाहुणे देवयानी आणि पूर्वा मालिका फेम शिवानी सुर्वे.
आपण समितीचं नरेश ठाकूर यांचं स्वागत करूया. विशेषपणे त्यांचं स्वागत प्रतिनिधी करतील. सरपंचांचं स्वागत करतील. देवीदासजी केडकर संतोष सरपंचांचं स्वागत करतील. माजी अमरजी उपाध्याय यांचं स्वागत करतील. पंकज चव्हाण. विनोद गरत यांचं स्वागत समितीला विनंती करतो. माजी नगरसेविका आरती नवकरे यांना विनंती की आपण मंचावर यायचं. आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती शिवानी काही सुरू आहे. या आपल्या सगळ्यांना मेधाताई माने, मी मेधाताईंना विनंती करतो की आपण आलेल्या सर्व शुभेच्छा द्यायच्या आहेत. मजेत ना? काय मग खेळ कसे झाले सगळे? खूप मज्जा केली म्हणे तुम्ही. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आजचा हा विशेष खेळ स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे प्रतिष्ठान, त्यानंतर समीर कदम मित्र परिवार, विजय पाटील यांचे परिवार यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. यानंतर पनवेल विधानसभाचे आमदार माननीय प्रशांत जाधव यांना विनंती करतो की आपण प्रशांतांच्या वतीने आपण स्वागत करतोय. शुभेच्छा देखील आपल्या सन्माननीय बाळासाहेब पाटील यांना. आता सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या पाटीलांना. आपण शुभेच्छा द्याव्या. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, कोकण माडाचे माजी सभापती, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण पनवेल परिसरामध्ये विविधांगी कार्यक्रम पार पडत आहेत. आज खारघरमधल्या आपणा सर्व लाडक्या बहिणींना आनंदाचा एक मोठा कार्यक्रम जल्लोष साजरा करण्याच्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. इथे उपस्थित असणारे सन्माननीय आमदार
आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, इथे उपस्थित असणाऱ्या सन्माननीय शिवानी सुर्वेजी, इथे उपस्थित असणाऱ्या मेधा गाडेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे या खारघरचे भाजपचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपस्थित मंचावरील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सन्माननीय बाळासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे सुद्धा सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सन्माननीय बाळासाहेब आणि विक्रांतजी यांच्या परिवारातील व्यासपीठावरील आणि समोरील सर्व परिवारजन, उपस्थित असणारे खारघरमधल्या सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी आपणा सर्वांच्या बरोबरीनं सन्माननीय बाळासाहेबांना आता 25वा म्हणू शकत नाही, पण त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बाळासाहेब शतायुषी व्हावे आणि त्यांचा स्नेह आपल्या सर्वांना मिळत राहावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा सुरुवातीलाच देतो. भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये वाढवत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी ती सत्तेमध्ये नव्हती, त्यावेळेला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत भारतीय जनता पार्टीला पोहोचवण्यासाठी बाळासाहेबांनी अविरतपणानं कष्ट उपसलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी त्यांनी अविरतपणानं कष्ट उपसलेले आहेत आणि आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यकर्ता पदाधिकारी याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये बाळासाहेब सहभागी होतात. आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सातत्यानं जगत असतात आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र विक्रांतजी एकीकडे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत आणि त्याच वेळेला एक आमदार या नात्यानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपला दमदार आवाज या ठिकाणी या पनवेल आणि रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी उठवत आहेत आणि खरोखर मला खात्री आहे की बाळासाहेबांना ही धन्यता वाटत असेल, समाधान वाटत असेल की अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला वारसा हा या महाराष्ट्रामध्ये विक्रांतजी उमटवत आहेत. खरं तर काल परवापासून आपण पाहतोय कामोठ्यापासून पनवेलपासून सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. मग कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन आहे, कुठे आपल्या तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी खेळाचं आयोजन केलेलं आहे, कुठे रिक्षावाल्यांच्यासाठी CNGचं कुपन दिलं जात आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या वयस्कर मंडळींना त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचं वाटप केलं जात आहे. या सगळ्याच्या माध्यमातून आपला वाढदिवस हा उत्सवी स्वरूपाचा राहता कामा नये, तर त्या माध्यमातून समाजाची सेवा झाली पाहिजे. याच्यासाठी बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व टीम काम करते. मी या ठिकाणी विक्रांतजी या सर्व आपल्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं हे सामाजिक सेवेचं व्रत हे सातत्यानं कायम राहावं आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा ही सातत्यानं घडत राहावी आणि बाळासाहेबांना या सर्वांचे आशीर्वाद मिळत राहावे आणि त्या आधारे बाळासाहेबांनी अधिक जोशानं अधिक जोमानं काम करत राहावं अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो. सर्व बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. या महाराष्ट्राचा लाडका आवाज आपण एका अर्थानं म्हणूया, आपलं लाडकं नेतृत्व ते म्हणजे देवाभाऊ, की सातत्यानं बहिणींच्या हितासाठी दक्ष असतात आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जी महाराष्ट्राची सेवा होती आहे ती महाराष्ट्राची सेवा अविरतपणानं घडत राहावी याच्यासाठी महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण टीम ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते. विक्रांतजी प्रदेश स्तरावरती काम करत आहेत. आम्ही या पनवेल विधानसभा असेल किंवा या स्तरावरती काम करतोय. प्रत्येक जण आपापल्या परीनं जे काम करत आहेत, या सर्व भगिनी या भगिनींचे आशीर्वाद या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना
या ठिकाणी सातत्यानं मिळत राहावे आणि त्यांच्या हातातून ही महाराष्ट्राची सेवा घडत राहावी यासाठी आपल्यासाठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन विक्रांतजींच्या पुढाकारानं झालंय. मी विक्रांतजींना यासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सातत्यानं परमेश्वरानं चांगलं आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या वतीने सन्माननीय बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मला सुरुवात करत आहोत. मनापासून स्वागत. आदरणीय बाळासाहेबांना शुभेच्छा द्यायला आपण सगळे मोठ्या संख्येने आला सर्वात धन्यवाद. जी बाउन्सर टीम आहे त्याला सर्वांचे लाडके आदरणीय सभापती माजी सभापती कोकण महाडाचे आदरणीय बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन मळ्यात तळ्यात तुम्ही उडी अशी मारते. तुमने बुलाया हाय चली आई नाही कर गई तसं नाही आहे. दोन्ही एकाच वेळेला टाकायची. रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात एक दोन हा समोरच्या खळ्यात आहे जावा. व्हॉट्सअपला पाठवतो काय म्हणलो तसं. वा एक काम करा कळंबोलीला जाता का अशाच कळंबोलीच्या सीएनजी पंपापर्यंत जावं. बिचारी त्या फाट्यावर उभा होती या फाट्यापर्यंत आली. या बहिणी बाबा तुमचं लग्न कधी झालं? 2008 म्हणजे 17 वर्ष झाली. पण तुम्ही 10च्या आतल्या बोलवल्या होत्या. मी समजले 10 वर्षाने 10 वर्षांनंतर जास्त. बरोबर आहे बरोबर आहे. रेडी तळ्यात हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात येस बघू ना बघू हा दिल्ली देऊ नका. खूप युट्यूबला इंस्टाग्राम सगळीकडे फॉलो करून ठेवलंय. तुम्हाला माहिती वाटलं होतं तुमच्या भागात कार्यक्रम होईल? कधीच नाही. मी वाट बघत होते. मनापासून मी सांगू इच्छितो जवळपास 7.5 लाख फॉलोअर्स आहेत मला युट्यूबवरती आणि 37 करोड व्ह्यूअरशिप आहे चॅनलला माझ्या युट्यूबला आणि महाराष्ट्रावर तुमच्यापर्यंत पोहोचलोय आणि आजचा 5838वा कार्यक्रम करतोय. तर मलाही तुम्हाला भेटून छान वाटतंय. मनापासून धन्यवाद तुमचं. पण गाणं गायचंय डान्स पण करायचंय. हा मुलीचं नाव तेरी
ह्या तिघी चांगले बोलबच्चन पण आहेत, प्रचाराला कामाला येतील. मनापासून धन्यवाद. या यांनी पण छान केलं, संयोजने याची निवड केली. माजी कोकण माडा सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खेळ पैठणच्या या कार्यक्रमामध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा एक आपण लकी ड्रॉ घेणार आहोत. सन्माननीय आमदार प्रशांत एकच आपण बक्षीस काढणार आहोत. 2-3 पूजा शेडगे तळोजा फेस 2 अजून 2-3 काढूया. समीरजी तुमचं पण धन्यवाद. अनु पारचे वाल्मिक नगर. अनु पारचे दुसरं बक्षीस आहे. कौशल्या काकडे तिसरं. आदरणीय प्रशांत साहेबांनी काढलं. दुसरं रुपाली साळुंके कळंबोली. हे बक्षीस आलेले आहे. पुढचं नाव आहे अंजना सयाजी खोत. आहेत का नाव? अंजना सयाजी खोत. हे पटपटी आहे. सगळ्या माता भगिनीला विनंती की आपण सभापती कोकण माता सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराज साऊंड बंद करा. मधले येत नाही. वरती चल बाबा नाही येऊ द्या. एक तेवढं आणखीन एक जण राहिले ते येतात. आपण बाकी सर्व आलेल्या महिला भगिनी आणि यांच्याकडून सन्मान्य बाळासाहेबांचं जे गोष्टी चिंतनासाठी आलेल्या सगळ्यांचा सन्मान स्वीकारला. या साईडचा सगळ्यांनी या साईडचा फुगा फुगवायचा.
हो नक दाबताय नक दाबता पहिला दुसरा तिसरा बाकीचे फुगा घ्या नीट खाली जावा अजून 2 पत्नी आहेत. बॉक्स कुठे आहे? बॉक्स नाही दादा.
अनुजा दीपक जाधव कामोठे. अनुजा दीपक जाधव लवकरात या. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्याला. हे सगळी कदम मित्र परिवार होते पण मित्र परिवार या वतीने त्या सहयोगाने आणि ती आपण काढावी. कुणाच्या भाग्यात ही नथ आहे तर लगेच कळेल आपल्याला. आणि सोन्याची नथ आता शेवटची ज्यांच्या हाती लागली आहे त्या लकी विजेत्या आहेत वैशाली दत्तात्रय दोडगे. आहेत का? आहेत का? सोन्याची नथ मिळालेल्या शेवटच्या भाग्यवान विजेत्या आहेत आशा दिलीप पवार. ज्वेलर्स पनवेल. त्यानंतर मानाची पैठणी. साडी सेंटर पनवेल या सगळ्यांच्या वतीने या नथ आणि मानाच्या पैठणी या प्रायोजित केल्या जातात. आपल्या खारघर शहर असेल पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून सर्वच महिला भगिनी ज्यांचं बाळासाहेबांवर निश्चित प्रेम आहे. कारण बाळासाहेबांनी या रायगड जिल्ह्यात मागच्या 40 वर्षापासून हे लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्ष केलेलं आहे. आणि आपण सगळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. मी सन्मान्य बाळासाहेबांना विनंती करतो की 1-2 मिनिटं आपल्या सगळ्यांचे आभार सन्मान्य बाळासाहेब पाटील या ठिकाणी मानतो. सगळ्यांना जेवायची घाई झालेली आहे. अर्ध्याधिक जास्त तिकडे जेवायला पण गेले. तुम्ही सगळे जाईपर्यंत जेवण चालू राहणार आहे, काळजी करू नका. आपण सगळेजण या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त पैठणी एक फक्त निमित्त होतं, पण तुमचं प्रेम तुमची माया आमच्या सगळ्यांच्या वरती आहे आणि म्हणून तुम्ही इतक्या संख्येनं खारघरमधून आणि परिसरातून आलात. मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार मानतो. मी मगाशी बोललो तसं पैठणी हे फक्त निमित्त होतं. सातत्यानं आपण आता भेटत राहायचं. हा कार्यक्रम आज संपला असं म्हणायचं नाही. आपली इथून सुरुवात झाली. आपली कनेक्टिव्हिटी अशीच असली पाहिजे. त्या ठिकाणी विक्रांतजी पाटील आमदार आहेत, इथं संजनाताई आहेत, तिथं समीर आहे. या सगळ्यांशी आपण भेटत राहायचं. काही छोटे मोठे आपले जे काय प्रॉब्लेम असतील असू नये देवाच्या दयेने, पण जे असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. अभिमानाने आणि गर्वाने एवढंच सांगेल, जे आपण सांगाल त्यांना न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आणि आपली ही जी अटॅचमेंट आहे, आपलं प्रेम आहे, हे आपला घरोबा असाच राहिला पाहिजे आणि राजकारणात पलीकडचं नातं आपलं निर्माण झालं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. समीरजी, उदयजी, तुम्ही आज सगळ्यांनी, संजनाता इथं सगळे अतिशय मेहनत घेऊन आपण सगळ्यांची इथे कार्यक्रम, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जेवढे आपल्या टीममध्ये आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही पक्षाच्या पलीकडं जाऊन हे तुम्ही काम केलं आणि पक्षा पलीकडं जाऊन आपण इथे आला. तुम्ही हा कुठल्या पक्षाचा, बाळासाहेब पाटील कुठल्या पक्षाचे, विक्रांतदादा आमदार कुठल्या पक्षाचे, हे न विचारता हे विसरून तुम्ही सगळेजण पक्षाच्या विचाराच्या वेगळ्या पद्धतीनं पण या ठिकाणी आला. असंच प्रेम. पक्षाचं राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं असतं. निवडणूक संपल्यानंतर हे राजकारण मनात ठेवायचं नसतं. त्यामुळे आपला हा घरोबा झाला आहे, हा आपण टिकवण्याचं काम करायचं एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो. आणि अजूनही चांगले कार्यक्रम तुम्हाला जे हवे ते देण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच बोलतो. पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व महिला भगिनी उपस्थित राहिल्या. त्यांना विनंती आहे की आपण कोणी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. आपल्यासाठीची जेवणाची व्यवस्था या मंचाच्या पाठीमागे केलेली आहे. आपण सगळ्यांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. आपण सगळेजण खूप वेळ थांबलाय, सगळ्यांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. लोकनेते बाळासाहेब पाटील साहेब यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी येऊन साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. विक्रांतदादा पाटील
प्रतिष्ठान तसंच शिवसह्याद्री प्रतिष्ठान खारघर. कोकण माडाचे माजी सभापती सन्मान्य बाळासाहेब पाटील यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त खास मानाची पैठणी कोणाची या कार्यक्रमानिमित्त आज ज्यांनी या कार्यक्रम सहभाग वाढला आहे, ज्यांनी या कार्यक्रमाची मेहनत घेतली आहे त्या सगळ्या मातृशक्तीचा आपण सन्मान करतोय. सन्माननीय आमदार विक्रमराव पाटील यांच्या हस्ते आज हा कार्यक्रम सगळ्यांनी जो यशस्वी केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी बघा जरा थोडं जवळ शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुद्धा आपण मंचावर यायचे. विजय पाटील मित्र परिवार, त्याच्यानंतर समीर कदम मित्र परिवार,